नमस्कार. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी मित्रांनो भरती निघाली आहे सफाई कामगाराची. ठीक आहे, तर या भरतीसाठी मित्रांनो शिक्षण फक्त या ठिकाणी 4थी पास या ठिकाणी मित्रांनो शिक्षण लागते. तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर उमेदवार भारताचा नागरिक असावा, त्याचबरोबर उमेदवार किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण असावा. तर 4थी पासवर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज नगर या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ या ठिकाणी भरती निघाली आहे मित्रांनो. तर या भरतीमध्ये जर मित्रांनो आपण पगारचा जर विचार केला तर 16,600 ते 52,400 प्लस तुम्हाला एवढा जे मित्रांनो पगार मिळणार आहे. तर महाराष्ट्रातील मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकतात 4थी पासवर. तर या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, त्याचबरोबर फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे, त्याचबरोबर सिलेक्शन प्रोसेस काय आहे. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर या भरतीबद्दल सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि जास्त करून 10वी आणि 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर तुम्ही या ठिकाणी जाहिरात बघू शकता. मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर. दिनांक तुम्ही बघू शकता 19 मार्च 2024. तर बघू शकता या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर आस्थापनेवरील सफाई कामगार पदाकरिता 6 उमेदवारांची निवड यादी तसेच एका उमेदवाराची प्रतीक्षा यादी तयार करण्यासाठी निरोगी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. सदर निवड प्रतीक्षा यादी प्रसिद्धीच्या दिनांकापासून 2 वर्षासाठी वैध राहील. सदर पदाची वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार वेतन मॅट्रिक्स रुपये 16,600 ते 52,400 पर्यंत तुम्हाला यामध्ये नियमानुसार देय भत्ता अशी राहील. प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रतेची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात जाहिरातीसोबत परिशिष्ट अप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणपत्राच्या स्वतः प्रमाणित केलेल्या सेल्फ अटेस्टेड छायांकित प्रतींसह दिनांक 10 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत किंवा तत्पूर्वी या कार्यालयात पोहोचेल अशा रीतीने फक्त स्पीड पोस्ट मार्फत पुढील पत्त्यावर पाठवावे. तर तुम्हाला मित्रांनो पोस्ट ऑफिसने स्पीड पोस्टने ज्या मित्रांनो हा तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पत्ता बघू शकता. प्रबंधक प्रशासन, मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद, जालना रोड, छत्रपती संभाजी महाराज नगर 431-009. तर या पत्त्यावर तुम्हाला जे फॉर्म पाठवायचा आहे. ठीक आहे, स्पीड पोस्टने तुम्हाला पाठवायचा आहे. तुम्हाला मित्रांनो पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि पोस्ट ऑफिसमधून तुम्हाला हा स्पीड पोस्टने पाठवायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता स्पीड पोस्टा व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. तर पात्रता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. उमेदवार भारताचा नागरिक असावा, उमेदवार किमान इयत्ता 4थी पास असावा. ठीक आहे, तर शिक्षण यामध्ये 4थी लागते. त्यानंतर मोठा नसावा. त्यामध्ये मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष असेल. न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांना वयाची अट नाही, तथापि त्यांनी त्यांच्या कार्यालयामार्फत अर्ज करणे आवश्यक आहे. उमेदवारास मराठी व हिंदी भाषा लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. तर एवढं हे तुम्हाला मित्रांनो अनुभव त्या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर तुम्ही बघू शकता उमेदवाराला शौचालय व स्नानगृह स्वच्छतेचा, झाडू कामाचा तसेच कार्यालय परिसर स्वच्छतेचा पुरेसा अनुभव असणे आवश्यक आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांकरिता अटी तुम्ही बघू शकता या ठिकाणी. उमेदवार हा करार करण्यास सक्षम असावा. दुसरं बघू शकता उमेदवाराला नैतिक पतनाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले नसावे किंवा उमेदवाराला कोणतेही न्यायालय, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग किंवा कोणत्याही राज्यसेवा आयोगाने त्यांच्याद्वारे आयोजित केलेल्या परीक्षा निवडीमध्ये उपस्थित राहण्यापासून कायमचे प्रतिरोधक केले नसावे किंवा अपात्र ठरवले नसावे. त्यानंतर उमेदवाराला फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवले नसावे किंवा उमेदवाराच्या विरुद्ध फौजदारी खटला प्रलंबित नसावा. त्याचबरोबर न्यायालयीन कर्मचारी किंवा शासकीय कर्मचारी यांच्यावर कोणतेही विभागीय चौकशी प्रलंबित नसावी. त्यानंतर महाराष्ट्र नागरी सेवा लहान कुटुंबाचे प्रतिपादन नियम 2005 नुसार उमेदवारास अर्ज करण्याच्या दिनांकास 28 मार्च 2006 व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे हयात असलेल्या मुलांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. त्यानंतर उमेदवारांनी अर्जासोबत खालील दाखल्यावर स्वतः
प्रमाणित सेल्फ अटेस्टेड केलेले छायांकित प्रती सादर करावेत. तर पहा, शैक्षणिक पात्रतेच्या परीक्षेचे गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, 4थीची मार्कशीट लागणार आहे, 7वीची मार्कशीट लागणार आहे, 10वीची मार्कशीट आणि 12वीची मार्कशीट. ठीक आहे, तर एवढे तुम्हाला कागदपत्र झेरॉक्स जोडायचे आहे. त्यानंतर पहा, जन्मतारखेचा दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अथवा तत्सम अधिकाऱ्याने प्रदान केलेली जन्मतारखेचा पुरावा. त्यानंतर पहा, या ठिकाणी उमेदवार दिव्यांग असल्यास दिव्यांगाचे दाखला, जातीचा दाखला लागणार आहे. कागदपत्र तुम्ही बघू शकता या ठिकाणी. सफाई कामाचा पूर्वानुभव असल्याचा अनुभव प्रमाणपत्र, त्याचबरोबर महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र डोमिशियल, त्याचबरोबर विवाहित महिला उमेदवाराच्या बाबतीत जर उमेदवाराने नाव बदलले असल्यास नाव बदलल्याबाबतचे दस्तऐवज, उदाहरणार्थ शासकीय राजपत्र किंवा सक्षम प्राधिकरणाने जारी केलेले विवाह प्रमाणपत्राची प्रत इत्यादी. त्यानंतर 8वा, सेवा योजना कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी प्रमाणाची प्रत, प्रमाणपत्राची प्रत, त्याचबरोबर इतर विशेष 9वा, इतर विशेष अर्हता असल्यास त्याबाबतचा दाखला. 10वं तुम्ही बघू शकता, न्यायालय प्रशासनाने विचारल्यास इतर कोणतेही दस्तऐवज. त्यानंतर पहा, उमेदवारांनी अर्जासोबत खालील मूळ कागदपत्रे जोडावीत. तर तुम्हाला अर्जासोबत या ठिकाणी कागदपत्र जोडावं लागणार आहे. पहिलं पहा, लहान कुटुंबाबाबत प्रतिज्ञापत्र जाहिरातीसोबत नमूद अप्रमाणे. त्यानंतर जाहिरात प्रसिद्धीनंतरची तारीख असलेली 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेविषयीचे 2 प्रमाणपत्र. त्याचबरोबर तिसरं पहा, उमेदवार शासकीय कर्मचारी असल्यास सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेतल्याचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक राहील. त्यानंतर 4थं पहा, अर्जासोबत स्वतःचा पत्ता ठळक अक्षरात लिहिलेल्या 5 रुपयाचे पोस्टाचे तिकीट लावलेले कोरे पाकिट पाठवावे. त्याचबरोबर पासपोर्ट आकाराचा स्वतःचा एक फोटो पाठवावा. त्याचबरोबर अर्जाची छाननी अल्पसूची. जाहिरातीत तरतुदीनुसार केवळ किमान अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना प्रत्यक्षित परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता चाचणी, मुलाखत यासाठी बोलवण्यात कोणतेही हक्क असणार नाही. दुसरं बघू शकता, तसेच सदर पदासाठी किमान अर्हता आवश्यक असून ती धारण करणाऱ्या सर्वच उमेदवारांना प्रत्यक्षित परीक्षेसाठी बोलविण्यात येईल असे नाही. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता तिसरं, तसेच केवळ उमेदवाराचे अल्पसूचीमध्ये नाव आले म्हणून संबंधित पदासाठी उमेदवारी निश्चित झाली असे नाही. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही बघू शकता, अल्पसूचीत समाविष्ट उमेदवारांची जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पात्रता व अटी शर्तीनुसार पात्र असलेल्या समजून त्यास प्रत्यक्षित परीक्षेकरिता तात्पुरता प्रवेश देण्यात येईल. मूल्यांकित पद्धती, प्राप्त अर्जाची छाननी केल्यानंतर अल्पसूची प्रमाणपात्र उमेदवारांची खालील निवड प्रक्रियेत सामोरं जावे लागणार आहे. तर प्रत्यक्षित परीक्षा असणार आहे तुमची, किमान 15 गुणाची परीक्षा असणार आहे यामध्ये, आणि टोटल 30 गुण असणार आहे. त्याचबरोबर दुसरी तुम्ही बघू शकता, शारीरिक कार्यक्षमता चाचणी असणार आहे 10 गुणाची, आणि तिसरं तुमच्यामध्ये तोंडी मुलाखत असणार आहे 10 गुणाची. तर निवड प्रक्रियेचे एकूण गुण 50 असणार आहे. ठीक आहे. अर्ज करण्याची पद्धत तुम्ही बघू शकता, उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात तपशील वाचावी. तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी फॉर्म पाठवायचा, तर तुम्ही ही जाहिरात वाचू शकता, कारण की हे संपूर्ण वाचलं तर या ठिकाणी मित्रांनो जास्त टाईम या ठिकाणी लागणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनशॉट घेऊ शकता. ठीक आहे. तर न्यायालयामध्ये जे मित्रांनो हे चांगली भरती निघाली आहे, तर ज्यांना सुद्धा भरायचं असेल तर नक्की भरा. तर पूर्ण जाहिरात तुम्ही या ठिकाणी पूर्ण वाचा, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी भरा.